Hello students, today we are going to learn about protista, fungi and algae. Protista, fungi and algae which are belonging from eukaryotes. In the previous lecture we learned about bacteria belongs from prokaryotes. आणि आता प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी यांच्याविषयी बघूया. तर प्रोटोझोआ सेकंड आपण बघालो क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे जे साध्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत त्यांचं बघायला मिळत. त्यातला प्रोटोझोआ आणि साईज काय आहे बघा. द साईज इज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. आता फर्स्ट त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल्स. मग प्रोटोझोआन्स म्हणजे काय, पहिला ती एक्झाम्पल तर बघूया की प्रोटोझोआमध्ये कोणकोणते बॅक्टेरिया असतात, कोणकोणते मायक्रोब्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर यामध्ये आहे अमिबा, त्यानंतर पॅरामेशियम. आता ही जी फिगर आहे पॅरामेशियमची. आणि अमिबाची काय तुम्ही कशीही फिगर काढू शकता, मध्ये न्यूक्लियस आणि हा सायटोप्लाझम असं तुम्ही दाखवू शकता. तर प्रोटोझोआ या ग्रुपमध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर यामध्ये आहेत अमिबा, पॅरामेशियम, अँट अमिबा हिस्टोलिका. आणि अँट अमिबा हिस्टोलिकामुळं काय आहे, कॉजेस अमिबॉयसिस म्हणजेच अमांश हा रोग होतो, ज्याच्यामध्ये डिसेंट्री आणि म्हणजे संडास उलट्या सुरू होणं, पोटाचे विकार सुरू होतात. आणि त्यानंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. म्हणजे मलेरिया कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो, तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आणि त्यानंतर आहे युग्लिना ॲटोट्रॉपिक म्हणजे व्हिच प्रिपेअर देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा युग्लिना. मग आता ही एक्झाम्पल्स झाली प्रोटोझोआ या ग्रुपमधली. मग आता याच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, तर प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. म्हणजे ही काय जी एक्झाम्पल बघितली आपण, अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, हे जे काही मायक्रोब्स आहेत हे कुठं आपल्याला कुठं मिळतात, कुठं शोधले जातात, म्हणजे यांचं अस्तित्व कुठं आहे. तर प्रोटोझोआन्स आर फाउंड म्हणजे कुठं अस्तित्व आहे यांचं, तर इन सॉईल म्हणजे माती, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी म्हणतो आपण, नदीचं पाणी म्हणा, किंवा सी वॉटर समुद्राचं पाणी. अशा ठिकाणी हे प्रोटोझोआन्स आढळून येतात. फाउंड म्हणजे आढळून येतात. सम आर फाउंड इन दी बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. बघा, सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स म्हणजे दुसऱ्यांच्या शरीरामध्ये जगणारे परजीवी. ॲन आर पॅथोजेनिक म्हणजे रोगाला कारणीभूत असतात, हे रोग होण्यासाठी. म्हणजे सम आर प्रोटोझोआन्स कुठं फाउंड होतात, तर सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. हे तर पहिलं झालं. आणि परत अदर म्हणजे ह्यांच्यामधले दुसरे एक्झाम्पल्स असतील, तर अदर्स आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम. इतर सजीवांच्या शरीराच्या आतमध्ये हे आढळून येतात आणि दे आर पॅथोजेनिक, यांच्यामुळं रोग प्रसार होऊ शकतो. आता सेकंड बघा, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. कारण हे प्रोटोझोआ आपण कशातले बघायला लागलो आहे, आपण हे युकॅरियोट्समधलं बघालो आहे. आणि युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर असे दोन टाईपचे असतात. मग हा कुठले आहेत, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे ओन्ली वन सेल इज प्रेझेंट इन देअर बॉडी विथ युकॅरियोटिक सेल. बरोबर, युकॅरियोटिक म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये युकॅरियोटिक सेल असते त्यांना युकॅरियोट्स म्हणतात. युकॅरियोट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये एकच सेल असते, ज्यालाच आपण युनिसेल्युलर म्हणतो. आणि त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक सांगितलेली आहे, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर म्हणजे सेलचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ग्रेट व्हेरिएशन म्हणजे अतिशय वेगवेगळा बदल दिसून येतो. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन. आता इथं पॅरामेशियमला दिसायच लागले ना असे काय आहेत, हे सिलिया म्हणजे लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी असणारे, लोकोमोशनसाठी असणारे ऑर्गन्स. आणि मोड्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजे अन्न ग्रहण करण्याच्या त्यांच्या जे काही पद्धती आहेत यामध्ये काय आढळून येतं, तफावत किंवा विविधता आढळून येते. मग देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन. ग्रेट व्हेरिएशन म्हणजे वेगवेगळे बदल दिसून येतात. कोणत्या 3 गोष्टी बदल दिसून येतात, हे सेल स्ट्रक्चर,
ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड न्यूट्रिशन, मोड्स ऑफ न्यूट्रिशन. ह्या तीन बाबींमध्ये प्रोटोझोआमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतील यांच्यामध्ये ग्रेट व्हेरिएशन दिसून येतं. आणि फोर्थ बघा, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. सिम्पल सेल डिव्हिजन हे तुम्हाला मी आता एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की सिम्पल सेल डिव्हिजन म्हणजे एका सेलच्या काय होतात, 2 सेल, एका सेलपासून दुसरी सेल तयार होते, याला म्हणायचं सिम्पल सेल. एका सेलपासून दुसरं जन्माला घालणं. द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आणि हे कशात होते, अमिबा. एक्झाम्पल्स बघा आता, अमिबा, पॅरामेशियम, अँटॉमिबा हिस्टॉलिका, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स अँड युग्लिना. मग आता ह्यात जो युग्लिना आहे, युग्लिनासुद्धा काय होतं, एका सेलच्या 2 सेल तयार होतात. मग रिप्रोडक्शन कसं आहे, बाय सिम्पल सेल डिव्हिजन. बघा प्रोटोझोआ काय आहे, प्रोटोझोआ इज अ ग्रुप ऑफ मायक्रोब्स. द एक्झाम्पल्स ऑफ द ग्रुप फ्रॉम प्रोटोझोआ आर अमिबा, पॅरामेशियम, अँटॉमिबा हिस्टॉलिका, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स अँड युग्लिना. हे झाले एक्झाम्पल. साईज किती आहे, अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. आणि ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक थोडक्यात 1, 2 ते 3 कसं लक्षात ठेवू शकताय. द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम ऑफ दीज प्रोटोझोआन्स आर फाउंड इन बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम. इतर प्राण्यांच्या शरीरात पण आढळतात ते. त्यानंतर देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन, म्हणजे वेगवेगळा बदल दिसून येतो. कोणत्या 3 गोष्टीमध्ये, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन्स फाउंड इन ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, मोड ऑफ न्यूट्रिशन आणि सेल स्ट्रक्चर यांच्यामध्ये त्यांचं व्हेरिएशन दिसून येतं. आणि लास्ट, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. एका सेलच्या 2 सेल तयार होण्यापासून होणं असं यांचं रिप्रोडक्शन होतं. द थर्ड वन ग्रुप इज फंगी. आता हा ग्रुप कशातला बघालो आपण, प्रोकॅरियोट्समध्ये काऊन बघितला, बॅक्टेरिया बघितला. युकॅरियोट्समध्ये प्रोटोझोआ, फंगी, अल्गी. आता यामध्ये फंगी बघूया आपण. फंगी, फंगस काही म्हणू शकता तुम्ही, म्हणजेच कवक, बुरशी असं याला मराठीत म्हटलं जातं. आता यांचा साईज आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. म्हणजे लहानपण आणि मोठापण असा साईज यामध्ये दिसून येणार तुम्हाला. दीज आर फाउंड, फंगी कुठं आढळतात, दीज आर फाउंड ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज. डेड बॉडीज कुणाच्या, प्लॅन्ट्स आणि ॲनिमलच्या. आणि डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजणारे पदार्थ. म्हणजेच बुरशी कशावर असणार येते, कुजणाऱ्या खराब होणाऱ्या पदार्थांवरच असते. म्हणजेच दीज आर फाउंड इन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट. इथं हे सापडतात, फाउंड होणे म्हणजे सापडणार. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. हां असणारच, कारण युकॅरियोटीमधलेच आपण बघायला लागलो आहे ना पार्ट. कुठला, युकॅरियोटमध्ये किती पार्ट केलेले आहेत त्यांनी, प्रोटोझोआ, फंगी आणि अल्गी. मग युकॅरियोटिक. आणि युकॅरियोटमध्ये पुन्हा 2 येतात, युनिसेल्युलर पण आणि मल्टीसेल्युलर पण. मग आता फंगी कशा आहेत बघूया, युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. मग आता दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर, आल्या का, सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर व्हिजिएबल विथ नॅक्ड आईज. म्हणजे आपण साध्या उघड्या डोळ्यांनी, अंडर मायक्रोस्कोप खाली न पाहता आपण साध्या उघड्या डोळ्यांनीही यांना पाहू शकतो. म्हणजे हे मल्टीसेल्युलर आहेत, कारण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. नॅक्ड आईज, उघड्या आपल्या डोळ्यांनी, साध्या डोळ्याने आपण बघू शकतो. याचा अर्थ ते मल्टीसेल्युलर पण आहेत. म्हणजे फर्स्ट पहिला सांगितला ते कुठं सापडतात, दीज आर फाउंड ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स हॅव. सेकंड, दीज आर युकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिकमध्ये पुन्हा 2 टाईप आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग सम आर युनिसेल्युलर अँड सम आर मल्टीसेल्युलर. हे नॅक्ड आईज वगैरे असं न लिहिता तुम्ही दे आर युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. तुमचं कसं इंग्लिश चांगलं असेल त्याप्रमाणे तुम्ही सेंटेन्स चेंज करू शकता. अगदी पुस्तकातलंच आहे याप्रमाणेच लिहिलं पाहिजे असं काही नाही. युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. आणि त्यांचा आहेत कुठल्या ग्रुपपासून, ते युकॅरियोट्स. सॅपेरोट्रॉपिक म्हणजे कुजणाऱ्या पदार्थांवर. ॲब्झॉर्व देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. सॅपेरोट्रॉपिक म्हणजेच काय, ॲब्झॉर्व करणं म्हणजे शोषून घेणं अन्न. अन्न शोषून घ्यायचं, पण कुठून घ्यायचं, डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजणाऱ्या पदार्थातून ते अन्न शोषून घेतात. सो दीज आर कॉल्ड सॅपेरोट्रॉपिक. आता रिप्रोडक्शन कसं आहे बघूया. आत्ता आपण काय कशात बघितलं, प्रोटोझोआचं रिप्रोडक्शन कसं बघितलं, बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता याचं बघूया.
फंगीचं रिप्रोडक्शन, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ऑर असेक्शुअली, दोन्हीही टाईप सेक्शुअली आणि असेक्शुअली, बाय डिव्हिजन ऑर बाय बडिंग, सेल डिव्हिजन होणार किंवा बडिंग, बडिंग म्हणजे असा एक की तो असा गोल आला की पुन्हा यालाच अनेक फुटणार, यालाच एक, याला म्हणायचं बडिंग. म्हणजे असं त्यांची काय होणार, रिप्रोडक्शन, प्रजनन होत राहतं. मग बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग, आणि दोन्ही मेथड आहेत, सेक्शुअली ऑर असेक्शुअली, बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. आणि एक्झाम्पल्स बघा, बेकर सिस्ट 3 एक्झाम्पल्स आहेत त्यात. बेकर सिस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम, हे तुम्हाला एक्झरसाईजमध्ये आहे बघा. कॅन्डिडा बिलॉंग्स फ्रॉम काय आहे, फंगी, कॅन्डिडा फंगीचं एक्झाम्पल आहे. 3 एक्झाम्पल्स, बेकर सिस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. The content or the information of protozoa and fungi you can also see in this video with figures. Protozoa, size approximately 200 micrometer. Protozoans are found in soil, fresh water and seawater. Some are found in the body of other organisms and are pathogenic. These are unicellular organisms with eukaryotic cell. There is great variation in cell structure, organs of locomotion, and modes of nutrition among protozoans. These organisms reproduce by simple cell division. Example, amoeba, paramecium, free living in dirty water. Entamoeba histolytica causes amoebiasis. Plasmodium vivax causes malaria. Euglena autotrophic. Fungi. Size approximately 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. These are eukaryotic organisms. Some are unicellular and others are visible with naked eyes. Saprotrophic absorb their food from decaying organic matter. They reproduce sexually and asexually by cell division or by budding. Example, baker's yeast, candida, mushroom.